तर हा मित्रांनो, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आपण आता परत पुण्यामध्ये आलोय आणि आपलं काम चालू केलं। आता आज तारीख आहे 6 जून 2025 आणि सकाळचे वाजले 9। आपण सीएनजी वगैरे फिल केला आहे। 670 रुपयाचा आपला आजचा सीएनजी पूर्ण म्हणजे फिल झाला आहे। आपल्याकडे लागच्या एक कांडी बाकी होती, आपण फिल केला आहे। तर आता आपण कामासाठी सुरुवात करूया आणि बघूया। आता आपण आयडी वगैरे आपली ट्रान्सफर केली परत पुण्यात आणि आता बघूया पुण्यात काय रेट चालू कसं चालू आहे, आज समजेल बिझनेस कसा चालू आहे। तर भेटूया पुढच्या ट्रिपच्या नंतर। किती बिझनेस होते, 9 वाजले, आपण 9 ते 9 किंवा 10-11 वाजेपर्यंत करूया, जेवढं होईल आपल्याकडनं तेवढं। तर बघूया आज किती अर्निंग होती। मित्रांनो, पहिली ट्रिप आपल्याला लागली। आपण टांगे चौकातनं सीएनजी फिल केला, उबरला ऑनलाईन गेलो, उबरकडनंच पहिली ट्रिप लागली आहे। तर टांगे चौकातनं कुठेतरी आपल्याला ड्रॉप करायचं आहे। हायवेची लोकेशन काहीतरी आहे, तर एक्सेप्ट केली आपण ट्रिप। 400 काहीतरी दाखवलेले, तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि ट्रिप पिकअप करून बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतं ते। तर जी ट्रिप आपण डांगे चौकातनं घेतलेली ही हायवेला इथं कुठं शिवाली बँक्वेट हॉल आहे, तर तिथं ड्रॉप केलं। कात्रच्या पण पुढंच होतं। किलोमीटर 38 किलोमीटरचे आपल्याला 448 रुपये भेटलेत। तर पर किलोमीटर तेच 14-15 रुपयांनी रेट भेटला आहे आताचा सकाळचा पहिल्या राईडचा। आता राईड मोठी होती, आम्हाला जास्त म्हणून मी लगेच एक्सेप्ट केली, नाहीतर रॅपिडो होतं येत होत्या हडपचं त्या साईडचा राईड वगैरे। तर आता पण एवढंच की आपला टाइम कमी लागला, 40-45 मिनिटात आपण लगेच ड्रॉप केला आणि हायवे टू हायवे आलोय। तर ॲव्हरेज पण गाडीचा चांगला दिलाय, तर ठीक आहे। आता बघूया इथनं आपल्याला पुढची ट्रिप कुठली लागते। तर आपण थोडा आपल्याला वाटतं सिटी साईडला जावं लागेल, कारण इथनं थोडं आउटसाईड इथं ट्रिप भेटणं थोडं मुश्किल आहे। भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, आता असं हळूहळू जाऊया पुढे, बघूयात आपल्याला ट्रिप लागते की नाही। तर मित्रांनो, सध्या आपण आहे आळंदीमध्ये आणि आपल्याला आपण जी लास्ट ट्रिप कात्रेच्या पुढे तिथं ड्रॉप केली ती, तर हायवेवरनं आपल्याला ट्रिप लागली, आपल्याला चांगली ट्रिप लागली। तर ती ट्रिप आपल्याला इथं स्वारगेटला ड्रॉप करायचं होतं। त्यांना तर किलोमीटर टोटल 22 किलोमीटरचे आपल्याला 370 रुपये दिलेत। पर किलोमीटर 17-18 रुपयांनी हा रेट दिलाय। त्यानंतर स्वारगेटवरनं आपल्याला रॅपिडोवरनं ट्रिप लागली, तर आळंदीला ड्रॉप करायचं 25 किलोमीटरचे 428 रुपये दिलेत, म्हणजे पर किलोमीटर 20-22 रुपयांनी समजा। तर ठीक आहे, आता इथनं बघूया इथनं आता ट्रिप लागते की नाही आळंदीवरनं। रॅपिडोला लागली तर ठीक आहे, नाही तर मग उबरला आपण ऑनलाईन जाऊया। उबरला रेट चांगला भेटला तर ठीक आहे। तर आता दुपारची वेळ झाली, 12:55 झालेत आणि आपली गाडी चालली आहे टोटल 95 किलोमीटर, तर ठीक आहे। आणि आपली ओव्हरऑल अर्निंग बघूया आजची किती झाली आहे। 428 रॅपिडोला आणि उबरला आपण केलेत 816, म्हणजे 1230च्या आसपास काहीतरी झालेत, तर ठीक आहे। आता याच्या पुढं बघूया, अजून आपल्याला टाइम आहे। आता आपल्याला सकाळी 9 वाजता निघलेलो, तर 3-4 तास झालेत। तर बघूया अजून थोड्या कुठली ट्रिप लागते। जास्त करून लॉंगची ट्रिप घेऊया, कारण आता ऊन लागले आणि रेट पण कमीच भेटणार आहे। तर छोटे ट्रिप कंप्लीट करून काय उपयोग नाही होणार। लॉंग ट्रिप असल्यावर थोडा टायमिंग आपला जास्त स्पेंड होईल, तर ठीक आहे। बघा इथं कुठली ट्रिप लागते। तर शेवटची आपण जी ड्रॉप केली ती आळंदीला रॅपिडोची, तर तिथं आपल्याला ट्रिप लागली दिघीवरनं, तर विमाननगरला ड्रॉप करायचं होतं। तर 14 किलोमीटरचे आपल्याला 266 रुपये भेटले आणि त्यानंतर म्हणजे ठीक आहे, पर किलोमीटर 18-19। त्यानंतर मग परत पाऊस वगैरे चालू झाला, त्यामध्ये आपल्याला एक छोटी ट्रिप लागली वडगाव शेरीवरनं ते बोपकेला ड्रॉप करायचं होतं। 10 किलोमीटरचे आपल्याला 228 रुपये दिलेत, म्हणजे पर किलोमीटर 20 रुपयांनी। त्यानंतर परत तिथलं बॉबकेलवर म्हणजे बाजूलाच असं एक बाजूच्याच गल्लीत होतं, बाजूच्याच लाईनमध्ये 2 लाईन सोडून, म्हणजे असं अर्धा किलोमीटर काय तिथनं पिकअप होता आणि पुणे स्टेशनला ड्रॉप करायचं होतं। तर टोटल किलोमीटर तर 13 किलोमीटर होते। 13 किलोमीटरचे आपल्याला 257 रुपये भेटलेत, पर किलोमीटर तेच 20-21 रुपयांनी, तर ठीक आहे। त्यानंतर तर शेवटची ट्रिप जी स्टेशनला ड्रॉप केली, तिथं आपल्याला रॅपिडोवरनं ट्रिप लागली चिखलीला काय ड्रॉप करायचं होतं। तर त्याचे आपल्याला टोटल 478 रुपये भेटलेत। किलोमीटर काय माझ्यामध्ये 20 किलोमीटर का कितीतरी होते, 20-23 किलोमीटर, त्याच्याला 478 भेटले। पर किलोमीटर ते 20-21 रुपयांनी ही ट्रिप लागली आपल्याला। तर आपण कस्टमरला ड्रॉप केले, गाडी टोटल आपली चालली आज 170 किलोमीटर आणि आपला ओव्हरऑल बिझनेस 2500-2600च्या आसपास झालाय सकाळपासून। आणि त्यातनं सकाळी सीएनजी आपला म्हणजे सीएनजी आता 2 कांडीवर आलाय, म्हणजे आता सीएनजी आपल्याला रिटर्न फिल करावं लागेल। तर फिल केला, बघूया आपल्याला कितीचा सीएनजी बसतोय आणि त्यानंतर बघूया पुढची ट्रिप आपल्याला कुठली लागते। तर माझ्या मते 600 किंवा 500 रुपयाचा बसेल, तर मायनस करा 2000 आसपास प्रॉफिट झालाय। तरी आपल्याला आता वाजले 7, आपण सकाळी 9 वाजता गाडी काढलेली आहे। तर बघूया अजून 3 तास काम करूया, बघू आपलं ओव्हरऑल प्रॉफिट किती निघतात। तर शेवटची ट्रिप आपल्याला चिखलीवरनं लागलेली, इथं बेकराई नगरला ड्रॉप करायचं होतं। टोटल 36 किलोमीटरचे आपल्याला 538 रुपये दिलेत, पर किलोमीटर 17-18 रुपयांनी समजा। पूर्ण 1 तास 20 मिनिटाच्या आसपास आपल्याला लागले ड्रॉप करायला।
पण ठीक आहे, अमाऊंट जास्त होती ना, ॲक्सेप्ट केलं आलोय. आता इथनं बघूया, आपल्या घराकडलं लोकेशन टाकलंय, तर बघूया ट्रिप लागते की नाही. ट्रिप तर लागतात आहे घराकडल्या, पण पिकअप 22 मिनटं म्हणजे 8 किलोमीटर 7 किलोमीटर असा पिकअप आहे. तर ॲक्सेप्ट तर नाही करत आपण, तरी बघूया. म्हणजे जास्त टाइम लागला, जर नाही जवळची ट्रिप लागली तर मग थोडं हायवेला जाऊन मग ट्राय करूया आपण. हा मित्रांनो, आता आपण आलो चिंचवडमध्ये. आपण जी लास्ट बेकराई नगरला ड्रॉप केली ती, तर तिथनं आपण घराची लोकेशन टाकलेली, पण त्याच्या अगोदर आपण थोडाफार म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं, कारण आपल्याला माहिती आहे घरी यायला आपलं घराकडे यायला लेटच होणार. नंतर दुकान वगैरे बंद होतं, कारण पिंपरी चिंचवडमध्ये 11च्या नंतर काही चालू राहत नाही खास खायचं वगैरे. तर त्यामुळं तर असं बघायला जाऊ तर आपल्याला तिकडनं मग आपण जेवण वगैरे केल्यानंतर ऑनलाईन गेलो. त्यानंतर आपल्याला तिथनं पहिली ट्रिप लागली, तिथनं 1.5 किलोमीटर पिकअप होता आणि वडगावशीला ड्रॉप करायचे होते. म्हणजे 6.73 किलोमीटरचे आपल्याला 190 रुपये भेटलेत. म्हणजे पर किलोमीटर 20-21 रुपयाच्या ह्याच्याने भेटले. 20-27 मिनटं लागलेत. पण तिकडं वडगावशीला ड्रॉप केलं, पण तिकडूनच परत आपल्याला 1.5 किलोमीटर ट्रिप लागली. टोटल आपल्याला त्याचे म्हणजे चिंचवडचीच होती, कालेवाडी चौकात ड्रॉप करायचं होतं. म्हणजे टोटल किलोमीटर 21.80 आहे. त्याचे आपल्याला 392 रुपये भेटलेत उबरकडनं. बट कस्टमरने त्यात 40 रुपये टिप ॲड केली आहे. बट टोटल रिसिव्ह कस्टमरकडनं केली आपण 409 कॅश. आणि टिप वगैरे सगळं कॅल्क्युलेट करून आपल्याला या ट्रिपचे भेटले 392 रुपये पर किलोमीटर. समजा 20 रुपयांनीच पडली ही पण ट्रिप. तर आपण आला तर घराजवळ, आणि आजची आपण ओव्हरऑल अर्निंग बघूयात किती. तर मित्रांनो, आजची टोटल अर्निंग सांगतो, आणि त्यावरून आज एक मुद्दा हायलाईट केला की दिवसभर आपली गाडी किती किलोमीटर जाते. लास्ट मी मुंबईला जायच्या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केली, तर त्यामध्ये एक जण होते, त्यांनी मला कमेंट केली की दिवसभर तुम्ही गाडी 400-450 किलोमीटर चालवता, 400 किलोमीटर चालवता आणि काही अर्निंग वगैरे होत नाही, असे त्यांचे कमेंट होते. पण त्यांच्यासाठी मी आज स्पेशली माझे किलोमीटर 2 दिवसात सांगितलं, आणि आजच्या एंडिंगचा किलोमीटर. आज दिवसभर तर मी काम आज सकाळी 9 वाजता स्टार्ट केलं, त्यामध्ये जेवण वगैरे सगळं कट करून समजा जास्तीत जास्त मी कंटिन्यू 12 तास काम केले जेवणाचं वगैरे काढून. भले आता वाजलेत 11:15, म्हणजे टोटल 13.25 तास वगैरे, 13 तास 40 मिनटं वगैरे झाले. पण आपण जेवणाचं वगैरे CNG फिलिंगचा टायमिंग वगैरे कट करूया, तर राऊंड फिगर 12 तास पकडा आपण काम केलं आज. ठीक आहे, त्या 12 तासामध्ये त्यांना मला हे दाखवायचं की माझी गाडी टोटल आज पुण्यामध्ये, ओनली पुणे सिटीमध्ये 248 किलोमीटर चालली आहे. ठीक आहे, काय बोलतात 300 जास्तीत जास्त 300 मग पार झालं, 248 किलोमीटर टोटल रनिंग आहे. आणि यातवर माझा CNG जास्तीत जास्त 750ला सकाळी फुल केलता, आणि अजून माझ्या गाडीत जास्तीत जास्त त्याला 300चा बसेल किंवा 300चा बसेल. तर टोटल माझी आजची अर्निंग CNG 950 काढा, आणि आपली आजची अर्निंग बघूयात. ठीक आहे, तर टोटल आपण उबरवर केले 2621चं काम, प्लस रॅपिडोवर केलं 906 रुपये. तर टोटल आजची अर्निंग आपली झाली 3527. त्यातले मी बोलतो मायनस 950 CNG कट करा, आणि प्रॉफिट आता झाला आहे 2577 रुपये ओव्हरऑल सगळं काढून. आणि माझी गाडी चालली आहे माझी गाडी चालली आहे 248 किलोमीटर. तर हेच मला सांगायचं आहे की जो समोर जे कमेंट करत आहेत त्यांच्यासाठी आज मी खास करून हे हायलाईट केलं आहे की गाडी पुणे सिटीमध्ये जास्तीत जास्त 250 किंवा 260-70 किलोमीटर चालती दिवसभर, 300च्या वर जातच नाही. आणि जे तुम्ही कॅल्क्युलेट करा 400-450 किलोमीटर, तर गाडी एवढी काय पळत नाही एका दिवसात. बाय चान्स जर इंटरसिटी ट्रिप लागली तरी गाडी एवढी रनिंग करते. बट पुणे सिटीमध्ये सिटी टू सिटी कोणतीही गाडी 250 किंवा 300च्या वर अजिबात जाणार नाही सिटी टू सिटी 12 तासमध्ये. तर हेच आहे की किलोमीटर आज 248 किलोमीटर आहे, आणि आपली CNG वगैरे ऑल सगळं कटवून प्रॉफिट झाला 2577 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, आज मुंबईहून आला पुण्याचा पहिला दिवस होता. तर बघूया आता उद्याच्या अजून 2-3 दिवस कसे जातात. ते दुपारी पाऊस पडलेला तर थोडीफार अर्निंग चांगली होती. बट आता बघूया आपण थोडंफार अर्निंगमध्ये चेंजेस वगैरे करायचे बघूया, कारण आता रॅपिडोला थोडेफार चांगले रेट भेटतात ते, पण रॅपिडोला कंटिन्यू राईड नाही आहेत. तर माझा विचार असा चालू आहे की एक दिवस कंटिन्यू रॅपिडो मारायचं किंवा एक दिवस कंटिन्यू उबर मारायचं. आणि ते आपण जसं ओनली मीटरचं मी आधी बोललो की चालू करणार आहे, तर आता थोडंफार चर्चेत आलेलं आहे. तर बघूया एक दिवस असं पण करूया, म्हणजे सुट्टीचा दिवसच पकडूया. म्हणजे आपल्याला त्या दिवशी आपल्याला सुट्टी घ्यायची असेल, काम आपण नसेल करणार, त्या दिवशी गाडी काढूया. जी कोणती राईड येईल आपल्या दिवसभरमध्ये, तर आपण त्यांना आधी फोन करून कन्फर्मेशन घेऊया की आम्ही राईड घेतोय, पण ओनली मीटरने घेतोय. तर हे एक आपण ट्राय करूया, बघूया त्या दिवशी आपली किती अर्निंग होती, काय होतीये. बट हेच अजून जरा 3-4 दिवस लागतील. मी कालच आलोय पुण्यावरनं, तर ठीक आहे, कालच आलोय मुंबईवरनं. तर आजचा दिवस पहिला आपला एवढा गेलाय. तर बघूया अजून 3-4 दिवस पुण्यामध्ये काय अर्निंग होती की नाही, काय टायमिंग वगैरे आपल्याला फॉलो करावा मी नक्की सांगेल माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर नेहमी माझ्या डेलीचे असेच अर्निंगचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुमच्याकडून फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांना नक्की शेअर करा.